नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली अपडेट घेऊन आलेलो मित्रांनो, जी-आर घेऊन आलेलो आहे. राज्यातील अमरावती विभागातून जून 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेत जमिनींच्या झालेल्या नुकसानाकरिता मुदत देण्यासाठी निधी विवरण करण्यास मंजूर झालेली आहे मित्रांनो. त्याचा जी-आर आलेला आहे मित्रांनो. लेटेस्ट असा जी-आर असणार आहे दिनांक 17 सप्टेंबर 2025 चा. ओके. तर या जी-आरमध्ये किती निधी मंजूर झालेला आहे, कोणत्या-कोणत्या जिल्ह्यांसाठी असणार आहे, अमरावती विभागामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Instagram आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचं. डेली अपडेट वगैरे तिथं मी देत असतो. आता त्याचा हा जो जी-आर आलेला आहे मित्रांनो, आपण सुरू करूया व्हिडिओ रिलेटेड. तर राज्यातील अमरावती विभागात जून 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेती जमिनींच्या झालेल्या नुकसानाकरिता मदत देण्यासाठी निधी विवरण करण्यास मंजुरी देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून महसूल व वन विभागाकडून आलेला आहे. आता दिनांक 17 सप्टेंबर 2025 चा हा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेल्या प्रस्तावना: अतिवृष्टी व पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते. ओके. त्याच्यामध्ये दिले इनपुट सबसिडी आपल्याला एका वेळेस एका हंगामात एक मिळत असतं. यामध्ये आपल्याला इनपुट सबसिडी डायरेक्ट आपल्याला मिळत असते. हे पुढील हंगामासाठी आपल्याला काम येण्यासाठी. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय 27/3/2023 मध्ये अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेतजमिनींच्या नुकसानाकरिता बाधितांना मदत करण्यास निर्धारित केलेले आहेत. तसेच जून 2025 या महिन्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती जमिनींच्या झालेल्या नुकसानासाठी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडून संदर्भ क्रमांक 3 येथील पत्रामध्ये निधी मागणीचे प्रस्ताव शासनात प्राप्त झालेला आहे. ओके. त्याच्यामध्ये दिलेला आहे, त्याच्यामध्ये शासन निर्णय जून 2025 मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती जमिनींच्या नुकसानासाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भ दिन क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण दिलेले 10,52,95,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात येत आहे. ओके. त्याच्यामध्ये दिलेल्या या शासन निर्णयासोबत जोडलेल्या विवरणपत्रामध्ये अनुक्रमांकामध्ये आपल्याला दिलेलं आहे, जसे की 24/1/2023 मध्ये सूचित केल्यानुसार आवश्यकतेनुसार कार्यसन 11 यांनी हा निधी वितरित करावा. जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी व अनुक्रमांक 1 येथे नमूद दिनांक 24/1/2023 मध्ये सूचित केल्यानुसार या प्रस्तावाअंतर्गत असलेल्या सर्व लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यात तयार करून ती जास्तीत जास्त एका महिन्यात आत संगणकीय प्रणालीवर भरावी. ही माहिती भरताना दिलेल्या पुढे चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांकडून शेतजमिनींच्या नुकसानाकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतींच्या निधीमधूनच या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेली आहे. निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत करण्यात येत असल्याची खात्री करावी. ओके. त्याच्यामध्ये दिलेल्या शासन निर्णयामधून महसूल वन विभाग दिनांक 27/3/2023 नुसार महसूल अभिलेखानुसार शेती जमिनींचे मालक असलेल्या फक्त अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनाच विविध दराने जास्तीत जास्त 2 हेक्टरींच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करण्यात यावी. 2 हेक्टर एवढी आपल्याला मदत करण्यात येणार आहे. याची खातरदारी करायची आहे. आता याच्यामध्ये दिलेले आहे, वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना केंद्र शासनाने चक्रीवादळ, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी शर्तींची पूर्तता
होत असल्याची खात्री सर्व संबंधांनी करायची आहे. 4 नंबरला यांनी सांगण्यात आलेलं आहे, लाभार्थ्यांना मदत वाटप कारवाई पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांची यादी, मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वगळता करू नये. ओके, तर बँकांना वसुली वगैरे करू नये असं सांगण्यात आलेलं आहे. याकरिता जिल्हा अधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे. या सर्व सूचनांनी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा अधिकारी यांची राहणार आहे. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चांचा लेखी निधी आहारीन करण्यात येणाऱ्या कार्यालयांच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चांचा कोषागार कार्यालय, महालेखपाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून उपलब्ध करून दिलेले उपरोक्त निधी खर्चातील पडल्यानंतर तातडीने निधींचा उपयोगिताप्रमाणे संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने हा जी-आर आलेला आहे. याच्यामध्ये आता बघूया हेक्टर किती असणार आहे. ओके, विवरणपत्र दिलेलं आहे 2025 ओके, 17 सप्टेंबरचा विभागीय आयुक्त अमरावती यांच्या दिनांक 29/7/2025 रोजीच्या पत्रामध्ये प्राप्त प्रस्ताव. ओके, तर कालावधी, जिल्हा, बाधित क्षेत्र, हेक्टर, बाधित शेतकऱ्यांची संख्या व निधी दिलेली आहे. आता जून 2025 साठी असणारे याच्यामध्ये अकोला जिल्ह्यासाठी असणारे इथं हेक्टर दिलेला आहे 424.85. याच्यामध्ये 1441 शेतकरी असणारे 199.68 लक्ष निधी मंजूर झालेला आहे. बुलढाण्यासाठी तर हेक्टर असणारे 3671.29 हेक्टर. याच्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या असणार 8,397. टोटल इथं असणार आहे निधी 780.86 इतका लक्ष निधी मंजूर झालेला आहे. वाशिमसाठी 402 हेक्टर इथं निधी हेक्टर इथं असणारे बाधित शेतकरी टोटल इथं 569 शेतकऱ्यांची संख्या असणारे 72.81 लक्ष इतका निधी मंजूर झालेला आहे. तर टोटल इथं दिलेल्या संख्या वगैरे जसे की इथं हेक्टरमध्ये 4498.14 हेक्टर बाधित शेतकरी असणार आहे हेक्टर असणारे आणि बाधित शेतकरी असणारे 10,407 आणि इथं आपल्याला लक्ष निधी दिलेला आहे 1052.95 लक्ष निधी असणार आहे. म्हणजे इथं दिलेलं आहे 10,52,95,000 रुपये इतका निधी आलेला आहे. ओके, तर आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे संपूर्ण माहिती. ओके, तर असे जिल्ह्यांची नावं दिलेली आहे 2025 मध्ये ज्यांचे नुकसान वगैरे झाले शेतकऱ्यांचे त्यांच्यासाठी इथं चांगली भाव आली. डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. 2 हेक्टरीप्रमाणे इथं पैसे देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त 2 हेक्टरप्रमाणे मर्यादित देण्यात येणार आहे पैसे. ओके, तर चांगली पॉझिटिव्ह आहे आपल्याला इथं. आपल्याला थोडी मदत म्हणून इथं पुढील हंगामामध्ये कामात येण्यासाठी इथं पैसे मंजूर झालेले आहे. लवकरच तुमच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर होणार आहे. अजून भरपूर ठिकाणचे इथं नुकसान झालेले त्यांचे पण जी-आर आलेले आहे स्टेप बाय स्टेप. त्यांचे पण व्हिडिओ मी तुमच्यासमोर स्टेप बाय स्टेप सादर करणार आहोत. ओके, तुम्हाला काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके, पी-डी-एफ फाईल डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याची मला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचे, ज्याच्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायचं आहे व्हिडिओला आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. अशाच तुमच्यासाठी नवीन योजना व जी-आर इथं घेऊन येत असतो. असेच नवीन जी-आर बघण्यासाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक